सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये नवरात्रीचे वर्णन शक्तीची उपासना करण्याचा सण म्हणून केलं गेलं आहे। मार्कंडेय पुराण आणि दुर्गा सप्तशतीमध्ये असे वर्णन केले आहे की जेव्हा जेव्हा अधर्माचा प्रसार वाढला तेव्हा देवी भगवतीने विविध रूपे धारण केली आणि राक्षसांचा वध केला। महिषासूर, शुंभ निशुंभ आणि चंडमुंड यासारख्या राक्षसांचा वध करून देवीनं धर्माचे रक्षण केलं। या कारणास्तव हा नवरात्री हा सण धर्माच्या विजयाचं आणि अधर्माच्या नाशाचं प्रतीक मानला जातो। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांचे पूजन केले जातं। शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री। नवरात्रीतील प्रत्येक दिवसाचा हा स्वतःचा एक रंग, विधी आणि पूजा पद्धत असते, ज्यामध्ये देवीची 9 वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजा करण्यात येते। तर आपण आज या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये दुर्गा मातेचे दुसरे स्वरूप असलेल्या देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशा प्रकारे करायची आहे, त्याचबरोबर दुसरी माळ कोणती आहे, नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, त्याचबरोबर या दिवशी शुभ रंग कोणता आहे, नवरात्रीच्या या दुसऱ्या दिवसाचे महत्त्व काय आहे, त्याचबरोबर देवी ब्रह्मचारिणीची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित असून हे मातेचे रूप तपस्विनीचे आहे। ब्रह्मचारिणी म्हणजे जो तपस्या करतो, त्याचे रूप अतिशय तेजस्वी आणि भव्य असते। ब्रह्मचारिणी मातेने आपल्या उजव्या हातात नामजपाची जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू धारण केलं असून पांढरी वस्त्र परिधान केली आहे। माता ब्रह्मचारिणीने तिला पूर्वजन्मात हिमालय राजाच्या घरी कन्या म्हणून नेले होते। नंतर देवर्षी नारदांच्या शिकवणीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी तिनं अत्यंत कठीण तपश्चर्या केली। या कठीण तपश्चर्येमुळे तिला तपश्चारिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असं नाव पडलं। ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होते। त्याचबरोबर या देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते। ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले। सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचं वरदान दिलं। ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, सुख, समृद्धी आणि भरभराट होते। विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात। तर सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीची षोडोपचार पूजन करायचं आहे। पूजन करताना या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा शुभ रंग येत आहे लाल। तर तुम्ही लाल रंगाची वस्त्र परिधान करून किंवा देवी मातेला सफेद रंग अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्ही सफेद रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता। लाल किंवा सफेद रंगाची वस्त्र परिधान करून या आपल्याला ब्रह्मचारिणी मातेची पूजा सेवा करायची आहे। त्याचबरोबर ब्रह्मचारिणी मातेची पूजा झाल्यानंतर नैवेद्य स्वरूपात साखर किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ असेल किंवा मिठाई असेल तर त्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर देवीची दुसरी माळ आहे दुर्वा किंवा झेंडूच्या फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे। त्याचबरोबर नैवेद्य स्वरूपात तुम्ही केळीचा नैवेद्य देखील या दिवशी अर्पण करू शकता। तसेच ब्रह्मचारिणी देवीची पूजा करताना आपल्याला तिच्या मंत्राचा जप देखील करायचा आहे। तर मंत्र असा आहे, ओम देवी ब्रह्मचारिणे नमः। या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। मी पुन्हा एकदा मंत्र सांगते, ओम देवी ब्रह्मचारिणे नमः। या मंत्राचा जप करायचा आहे। सफेद किंवा लाल रंगाची कपडे परिधान करून या देवीची पूजा करायची आहे। या दिवसाचा शुभ रंग आहे लाल आणि मातेला प्रिय रंग आहे सफेद, त्यामुळे तुम्ही कोणतीही परिधान करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला या ब्रह्मचारिणी मातेची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे, जेणेकरून ब्रह्मचारिणी मातेच्या कृपेने आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा दूर होण्यास मदत होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। दुर्गा मातेची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर राहील। तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते। ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।